नमस्कार दोस्तों, निलेश कुमारच्या पाणथस्त या काव्यसंग्रहाविषयी आपण गेले काही दिवस बरंच काही ऐकत आहोत. पाणथस्त हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो प्रवास. हा पाणथस्त आपल्या पायाचं प्रवासाचं गणगोत उलगडत जातो. त्याचा हा विस्तारच फार कुतूहलाचा विषय आहे. त्याच्या कवितेविषयी पहिल्या ट्रान्सजेंडर साहित्यिक दिशाताई म्हणतात, त्याचं हे व्यक्त होणंच एखाद्या बंडासारखं आहे. त्याची रूपकं मातीतून उगवतात. त्याची कविता फारशी कल्पना विलासात रमत नाही. काटा टोचल्यावर तो बरा होण्यासाठी मेणाचा चटका घेतला जातो, तो चटका आहे निलेश कुमारची कविता. त्याच्या कवितेविषयी साहित्यिक अनुवादक दीपक बोरगावकर म्हणतात, त्या कविता संग्रहात जात, वर्ग आणि श्रेष्ठत्वाचा झेंडा फडकवत स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांच्या सुरक्षा कवचाला सुरुंग लावणाऱ्या विद्रोही कविता आहेत. नामदेव ढसाळ यांची परंपरा प्रतिबिंबित होताना दिसते. निलेश कुमारची कविता ही त्याचा आजवरचा प्रवास उलगडताना दिसते. कधी कधी आपल्यालाही दिसतं आपल्याच प्रवासाचं प्रतिबिंब. त्याच्यातल्या संवेदनशील माणसाला भेटलेली कविता तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा कार्यक्रम. हा सोहळा व्यक्त होणाऱ्या मनांसाठी आहे आणि तितक्याच संवेदनशीलतेने ऐकणाऱ्या मैत्रीचा आहे. मैत्री प्रकाशन हा काव्यसंग्रह आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत AC हॉल, पहिला मजला, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. धन्यवाद.